5 मिनिटात बनते इनो सोडा दही न वापरता झटकीपट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पाणी टाकलं आहे, त्याच्यामध्येच अर्धा टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून निंबू सत्व, 1.5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। आता हे मिक्सरला आपल्याला 15 ते 20 सेकंद चांगलं फिरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 1.5 कप बेसन टाकायचं आहे। पुन्हा मिक्सरला 15 ते 20 सेकंद फिरून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे। इथं एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनिटानंतर बॅटर बघू शकता। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थांबा 1 मिनिट, माझं तर एक म्हणायचं राहिलंच, व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर असं नाही म्हणलं तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही, म्हणून म्हणावं लागतं। तर ठीक आहे, तर आता काय करायचं, त्याच्यामध्येच 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकला आहे, पुन्हा चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता एका डब्याला किंवा कोणत्याही प्लेटीला तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला हे ढोकळा बनवायचा आहे त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे। बरोबर 30 मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। आता एक तडका तयार करायचा आहे। एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकायचा आहे, 1 कप पाणी टाकायचं, साखर